आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांना माझा सप्रेम नमस्कार. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जिल्हा परिषद गोंदिया या जिल्हा परिषद मध्ये रिक्त पदांची एकूण संख्या जी आहे मित्र हो ती 478 आहे. आणि या जिल्हा परिषद मध्ये प्रवर्गानुसार समांतर आरक्षणानुसार त्याच्यानंतर शैक्षणिक गटानुसार माध्यमानुसार जो काही रिक्त पदांचा अहवाल आहे तो अहवाल मी या स्क्रीनवर शेअर केलेला आहे. बरेच आपले शिक्षक उमेदवार मला विचारत होते की सर, जिल्हा परिषद गोंदिया यांचा कट ऑफ काय राहणार आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपले जे सर्व सन्माननीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहे. हा जो अहवाल आहे या अहवालानुसार ही जाहिरात आहे पवित्र पोर्टलवरची आणि या जाहिरातीनुसार रिक्त पदांची काय परिस्थिती आहे जिल्हा परिषद गोंदियामध्ये ते अगोदर आपल्याला बघायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला या जिल्हा परिषद मध्ये जे काही प्रवर्ग आहेत त्या प्रवर्गानुसार दिलेलं आरक्षण, समांतर आरक्षण या सगळ्या बाबींचा विचार करून त्याचा कट ऑफ मित्र हो काढावा लागणार आहे. आता हा जर कट ऑफ आपल्याला काढायचा असेल सविस्तर तर आपल्याला वेळ भरपूर लागणार आहे. अगोदर मी हा जो इथं या जिल्हा परिषदचा रिक्त पदांचा जो अहवाल आहे त्याचा आपण थोडस रीडिंग करून घेऊ. जाहिरात बघितली असेलच, त्याबद्दल काही वादच नाही. तरीही एकदा आपण याचं रिव्हिजन करून घेऊया. शिक्षक भरती 2025 रिक्त पदांचा अहवाल. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी गोंदिया, विदाउट इंटरव्ह्यू, माध्यम आहे मराठी. एकूण रिक्त पद आहेत 478. त्यापैकी त्यांनी 1 ते 5 चा गट आहे. त्याच्यानंतर शाळेचं माध्यम मराठी आहे पण शिकवण्याचं माध्यम इंग्रजीसाठी 76 पद दिलेले आहेत. त्यानंतर ऑल सब्जेक्ट मराठी माध्यमासाठी 383 पद आहेत, 1 ते 4 किंवा 1 ते 5 चे. पुन्हा मराठी माध्यम परंतु 6 ते 8 हा गट आहे. आणि त्यांचे जे मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे 10 पद दिलेले आहेत. त्यानंतर 6 ते 8 मॅथमॅटिक्स आणि सायन्सचे इंग्रजी माध्यमाचे 9 शिक्षकांचे रिक्त पद आहेत. आणि एकूण रिक्त पदांची संख्या इथं मित्र हो 478 त्यांनी नोंदवलेली आहे. प्रवर्ग आणि समांतर आरक्षणानुसार रिक्त पदांचा तपशील त्यांनी दिलेला आहे. अनुसूचित जाती SC समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 17 पद आहेत इथं. त्यानंतर महिलांसाठी 15 आहेत, माजी सैनिक 7 आहेत, अंशकालीन 5 आहेत, प्रकल्पग्रस्त 2 आहेत, भूकंपग्रस्त 1 आहे, खेळाडू 2 आहेत. आणि एकूण SC प्रवर्गासाठी रिक्त पदांची संख्या जी नोंदवलेली आहे ती मित्र 49 नोंदवलेली आहे. अनुसूचित जमाती ST या प्रवर्गासाठी महिलांसाठी 1 आहे, माजी सैनिकांसाठी 0 आहे आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 2 आहेत. एकूण 3 पद आहेत. VJA साठी महिला आरक्षण 3 पद आहेत, माजी सैनिकांसाठी 1 आहे, अंशकालीन 1 आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 5 आहेत आणि एकूण रिक्त पदांची संख्या 10 आहे. त्यानंतर NTB साठी जर बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये या जिल्हा परिषद मध्ये एकही पद रिक्त नाही. NTC साठी महिलांसाठी 5, माजी सैनिक 3 आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर इथं बघितलं तर अंशकालीनचे 2 आहेत, प्रकल्पग्रस्त 1 आहे, त्यानंतर खेळाडू 1, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 6 आहेत आणि एकूण 18 पद आहेत. हा झाला तुमचा NTC चा प्रवर्ग. त्याच्यानंतर इथं NTD साठी दिलेलं आहे. NTD साठी बघा महिलांसाठी 3 आहे, माजी सैनिक 1 आहे, अंशकालीन 1 आहे, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 5 आहेत आणि एकूण पद यांच्यासाठी 10 आहेत. नंतर आपण विचार केला तर ओबीसी साठी एकूण पदांची संख्या जी रिक्त पदांची संख्या आहे ती मित्र 45 आहे.
त्यापैकी समांतर आरक्षण महिलांना 13 पदं आहेत, माजी सैनिक 7 पदं आहेत, अंशकालीन 4 पदं आहेत, प्रकल्पग्रस्त 2 पदं आहेत, भूकंपग्रस्त 1 पद आहे, खेळाडू 2 पद आहेत आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 16 पदं आहेत ओबीसी साठी. त्यानंतर एसबीसीचा विचार केला तर एसबीसी साठी एकही पद इथं नाही. ईडब्ल्यूएस साठी जर विचार केला तर एकूण पदांची संख्या त्यांच्या रिक्त 43 आहेत, त्यापैकी महिलांसाठी 13 आहेत, माजी सैनिक 6 आहेत, अंशकालीन 4 आहेत, प्रकल्पग्रस्त 2 आहे, भूकंपग्रस्त 1 आहे, खेळाडू 2 आहेत आणि समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 15 आहेत आणि एकूण 43. एससीबीसी प्रवर्गाचा जर आपण विचार केला तर याच्यासाठी एकूण 43च पद आहेत. तर 13 हे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त आहेत, 6 माजी सैनिकांसाठी आहेत, अंशकालीन 4 आहेत. म्हणजे शक्यतो पर्यंत ईडब्ल्यूएस आणि एससीबीसीचा जो काही कोटा आहे तो सारखाच इथं दिलेला आहे. खुल्या प्रवर्गाच्या जागा सुद्धा इथं बऱ्यापैकी आहेत. तुम्हाला असं दिसेल की खुल्या प्रवर्गाच्या जागा 257 आहेत. हे लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गाचा जो आकडा आहे तो 257 आहे. त्यापैकी महिलांसाठी 77 आहेत, आपले माजी सैनिक बांधव 39, अंशकालीन 26 आहेत, प्रकल्पग्रस्त 13 आहेत, भूकंपग्रस्त 5 आहेत, खेळाडू 13 आहेत, समांतर आरक्षणा व्यतिरिक्त इथं 84 जागा आहेत आणि एकूण जर खुल्या प्रवर्गाच्या जागांचा विचार केला आपण तर गोंदिया झेडपी मध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा 257 जागा आहेत आणि खाली दिलेलं जे काही समांतर आरक्षण आहे ते वरच्या गटाला कोणत्याही गटामध्ये ते समांतर आरक्षण भरल्या जाऊ शकते. असं काही नाही की ते 1 ते 5च्याच गटाला असेल, ते 1 ते 5च्या गटामध्ये येऊ शकते, 6 ते 8च्याही गटामध्ये विषयानुसार येऊ शकते, माध्यमानुसार येऊ शकते. हा पण आपण याच्यामधला भाग लक्षात घ्यायला पाहिजे. तर या गोंदिया जिल्हा परिषद मध्ये भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर या भागाचा कट ऑफ थोडासा कमी राहतो या गोंदिया जिल्हा परिषदचा. त्यासाठी आपण शिक्षक भरती 2017, शिक्षक भरती 2022चा जरी विचार केला तर गोंदिया जिल्हा परिषदचा कट ऑफ थोडा त्या तुलनेत बाकीच्या जिल्हा परिषदच्या तुलनेत तो कमी आलेला आहे. मग आता हा कट ऑफ काय येतो ते आपल्याला बघायचं आहे. सर्वप्रथम आपण खुल्या प्रवर्गामध्ये जो कट ऑफ आहे तो कट ऑफ काढणार आहे. खुल्या प्रवर्गामध्ये असं दिसेल तुम्हाला की समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 84 पद आहेत. समांतर आरक्षणा व्यतिरिक्त किती पद आहेत? 84 पद इथं दिलेले आहेत. आणि मग या 84 पदाचा कट ऑफ काय राहील खुल्या प्रवर्गाचा सर्वसाधारणचा तो आता आपल्याला बघायचा आहे. त्यासाठी मी इथं एक आपलं जे आहे कट ऑफ एस्टिमेटर शेअर करतोय. तो काय रिझल्ट येते ते आपल्याला आता बघायचं आहे. मित्र, सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हा एक अंदाज आहे. शेवटी मी बरेचदा सांगतोय तुम्हाला पवित्र पोर्टलच याचं उत्तर देईल. मतांतर आपल्यामध्ये असू शकतात कारण सर्व इथं जे काही हा जो शिक्षक उमेदवारांचा जो परिवार आहे हा बुद्धिजीवी परिवार आहे. 2-2 डिग्र्या 3-3 डिग्र्या घेतलेल्या आहेत. माझ्यापेक्षाही तुमचा अभ्यास या विषयीचा जास्त असू शकतो. पण त्या अभ्यासाचा उपयोग आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी झाला पाहिजे हाच यामागचा एक उद्देश आहे. बाकी फार काही याच्यामध्ये उद्देश नसतोय. त्यामुळे हा अंदाज म्हणून घ्या. तुम्हाला पटलं तर तुम्ही हा स्वीकारायचा, तुम्हाला जर नाही पटलं तर काही हरकत नाही, तुमचा अंदाज मी स्वीकारण्यास तयार आहे. असा हा एक भाग आहे. या कट ऑफ एस्टिमेटर मध्ये आपण झेड स्कोअर, मॅथमॅटिक्स मध्ये जो झेड स्कोअर आहे त्याचा आपण वापर करतो. त्या फॉर्म्युल्याचा आपण याच्यामध्ये सेटअप करतो, एक अल्गोरिदम आपण तयार करतो आणि तो अल्गोरिदम सर्वांगीण विचार करतो आणि सर्वांगीण विचार करून आपल्याला कट ऑफ सांगतो. शेवटी मी हेच सांगेल तुम्हाला, आपल्याला विश्वास पवित्र पोर्टलवरच ठेवायचा आहे. अंतिम सत्य पवित्र. हा एक अंदाज आहे. तर आपण इथं बघा, माझे स्वतःचे टीएआयटीचे वैयक्तिक गुण जर असतील तर ते सुद्धा याच्यामध्ये आपल्याला नमूद करता येतात. परंतु आता आपण जिल्हा परिषदचा कट ऑफ काढतो त्यामुळे आपल्याला सर्वसमावेशक कट ऑफ काढायचा आहे. तर इथं संस्था शाळेचा प्रकार
संस्था आणि शाळेचा प्रकार तर आपण जिल्हा परिषद शाळा घेणार आहे. सध्या आपण गट घेतो 1 ते 5. त्याच्यानंतर जिल्हा परिषद घेतली आहे इथं गोंदिया. इथं सरळ दिलेलं आहे की 30,209 पैकी 14,320 पद आहेत 1 ते 5 गटासाठी. परंतु आपल्याला गोंदिया जिल्हा परिषद मध्ये ते स्पेसिफिक पदांची, रिक्त पदांची संख्या आहे ती इथं नोंदवायची आहे. ही संख्या जनरल इथं दिलेली आहे. याचा वापर आपलं इस्टिमेटर करत नाही. फक्त ते शिक्षक उमेदवारांच्या माहितीसाठी ती संख्या नोंदवलेली आहे. त्यानंतर एकूण रिक्त पदांची संख्या समान खुल्या प्रवर्गासाठी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त इथं 84 दिलेली आहे. ती 84 इथं नोंदवतोय. त्याच्यानंतर 1 ते 5 आहे. इथं मराठी माध्यम आपण घेतोय. त्या पुढे आता आपल्याला इथं जायचं आहे. 84 आपण इथं हे केलेलं आहे, नमूद केलेलं आहे रिक्त पदांची संख्या. कॅटेगरी जी घ्यायची आहे आपल्याला ती खुल्ला प्रवर्ग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणचे 84 पद आहेत, म्हणून समांतर आरक्षण काहीही नाही असं मी इथं नमूद केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कट ऑफ बघायचंय. बघा, जिल्हा परिषद घेतलेली आहे आपण गोंदिया, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर प्रवर्ग खुल्ला, गट 1 ते 5, माध्यम मराठी, आपण असं इथं घेतलेलं आहे. एकूण रिक्त पदांची संख्या मी याच्या अगोदर जाहिरातीमध्ये दाखवलेली आहे, ती पवित्र पोर्टलवर आलेली आहे, ती सत्य आहे. ती आपण 84 घेतलेली आहे. आणि आता आपण हे जे कट ऑफचा इथं आपण या चक्रामध्ये जो अल्गोरिदम सेट केलेला आहे, तो अल्गोरिदम काय आपल्याला कट ऑफ सांगतो ते आपल्याला बघायचं आहे. खुल्ला प्रवर्ग आहे, त्याच्यासाठी समांतर आरक्षणा व्यतिरिक्त 84 जागा आहेत. गट 1 ते 5 घेतलेला आहे, माध्यम घेतलेला आहे मराठी, जिल्हा परिषद गोंदिया. आणि आता बघायचं आहे आपल्याला कट ऑफ काढायचं आहे. कट ऑफ काढण्यासाठी हे जे गोलाकार चक्र आहे हे काय कट ऑफ देते, काय रिझल्ट देते ते आपल्याला बघायचं आहे. हा रिझल्ट सुरू झालेला आहे आता. त्यांनी इथं आपल्याला कट ऑफ हा नोंदवलेला आहे. हा कट ऑफ मित्र आपण आवर्जून लक्षात घ्या. खुल्या प्रवर्गाचा सर्वसाधारणचा हा इथं आपण कट ऑफ दिलेला आहे. बघा, जिल्हा परिषदची शाळा गोंदिया दिलेली आहे 1 ते 5 प्राथमिक, सर्व 1 ते 5 प्रवर्ग खुल्ला, समांतर आरक्षणा व्यतिरिक्तचे पद आहेत, नमूद पद आहेत इथं 84 आलेले आहेत. अंदाजित कट ऑफ 133 यांनी दाखवलेला आहे. हा अंदाजे कट ऑफ आहे मित्र. आता हा कट ऑफ काढण्यासाठी हा जो अल्गोरिदम आहे चक्रामध्ये आपण सेट केलेला आहे, तो काय सांगते आपल्याला, तो त्याचं म्हणजे मी काय बेस घेतला, म्हणजे कुठली गोष्ट जेव्हा आपण सांगतोय ना, तर त्याला ती सहकारण स्पष्ट व्हायला पाहिजे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. तुमचं मत यापेक्षा वेगळं असू शकते. ते वेगळं मत मी आनंदाने स्वीकारायला तयार आहे. तर तर्कसंगत अंदाजित कट ऑफ 133 गुण विना मुलाखत मध्ये जिल्हा परिषद गोंदिया इथल्या भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा यानं विचार केलेला आहे. याचं असं म्हणणं आहे की 1,46,650 उमेदवारांचा बेस मीन घेतलेला आहे. म्हणजे यांनी विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये काय केलेलं आहे, प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्याची संख्या त्यांनी घेतलेली आहे. त्याच्यानंतर 16 गुणाचे प्रमाण विचलन SD घेतलेला आहे. 84 हा रिक्त पद घेतलेले आहेत. आणि झेड स्कोर नुसार खुल्ला प्रवर्ग, समांतर आरक्षण हा म्हणते काहीही नाही, प्रवर्गाचा कट ऑफ 133च्या आसपास राहण्याची दाट शक्यता आहे. त्यासोबतच यांनी असं सांगितलं की जर समजा खाजगी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था असतील तर त्याच्यामध्ये जर एकाच 3 प्रमाणात जर निवड यादी तयार होईल या गोंदिया जिल्ह्यामध्ये, तर तो सांगते की खाजगी अनुदानित विना अनुदानित संस्थांचा एकाच 3 मुलाखतीचा कट ऑफ या गुणांपेक्षा 15 ते 40 गुणांनी कमी असतो. हा सुद्धा या ऍपने इथं एक तर्क दिलेला आहे. हा आपण असं म्हणू, त्यांनी एक अंदाज दिलेला आहे. हा अंदाज स्वीकारणं न स्वीकारणं
हे सर्वस्वी माझे आदरणीय शिक्षक बंधू आणि भगिनी यांच्यावर अवलंबून राहणार आहे. तर आपण खुल्या प्रवर्गाचा हा जो घेतलेला आहे, हा आपण काय केलेला आहे, तर गोंदिया जिल्हा परिषद मध्ये जे 84 रिक्त पद आहेत त्याचा आपण हा कट ऑफ घेतलेला आहे. आता हे आपल्याला बंद करायचं आहे, याला आपण बंद करूया. पुन्हा आपला मागचा स्क्रीन इथं येणार आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर या गोंदिया जिल्हा परिषद मध्ये खुल्या प्रवर्गाच्या ज्या काही आमच्या महिला भगिनी आहेत त्यांच्यासाठी 30% आरक्षण आहे. त्यांच्या जागांची शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या जी आहे ती 77 तिथं नोंदवलेली आहे. पवित्र पोर्टल मी नाही सांगत, पवित्र पोर्टलवरची जाहिरात सांगते. त्यांची जी काही हे आहे म्हणजे त्यांच्या प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या जी आहे ती इथं आपल्याला नोंदवायची आहे, ती आहे 77. तर ही आपण इथं 77 नोंदवलेली आहे. बघा, जिल्हा परिषद घेतलेली आहे आपण इथं. जिल्हा परिषदची शाळा घेतलेली आहे 1 ते 5, प्राथमिक घेतलेला आहे, गोंदिया घेतलेला आहे. त्यानंतर जागा आलेल्या आहेत 77. याही कट ऑफ वर मला सांगतो याचं माध्यम, त्याच्यानंतर जे काही असेल समजा असं म्हणू आपण रिक्त पदांची संख्या, या सगळ्या गोष्टी याच्यावर परिणाम करत असतात. परंतु आता रिक्त पदांची संख्या आपल्याजवळ क्लिअर आलेली आहे, त्यामुळे थोडासा तर्कसंगत कट ऑफ काढल्या जाऊ शकतो. तर इथं 1 ते 5 आहे, हा घेतला आपण. मराठी माध्यम घेतलेला आहे, खुला प्रवर्ग आहे आणि आरक्षण आपल्याला द्यायचंय आपल्या महिला भगिनी आहे त्यांच्यासाठी 30% आरक्षण इथं दिलेलं आहे. आता या खुल्या प्रवर्गाचा समांतर आरक्षण, महिला समांतर आरक्षण घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी एकूण रिक्त पदांची संख्या गट 1 ते 5 साठी मराठी माध्यमासाठी 77 आपण घेतलेली आहे. जिल्हा परिषद आहे गोंदिया. काय कट ऑफ आपला हा जो चक्र आहे, चक्र काय कट ऑफ देते आहे, काय रिझल्ट आपल्याला देते आहे, तो रिझल्ट मित्र आपल्याला आता इथं बघायचा आहे. आता आपण रिझल्ट बघू. कट ऑफ काढण्यासाठी हे चक्र आपल्याला फिरवावं लागते. तर आपण याच्यावर क्लिक केल्यानंतर हे चक्र फिरेल आणि कट ऑफ निघेल. समांतर आरक्षण महिला भगिनींसाठीच प्रवर्ग खुल्ला, जिल्हा परिषद गोंदिया. एकूण महिला भगिनींसाठी रिक्त पदांची संख्या 77 आणि त्यांचा कट ऑफ अंदाजित कट ऑफ आहे 127. 127 गुण हे दाखवते आहे. आणि या मागे त्यांनी स्पष्टीकरण असं दिलेलं आहे. ते स्पष्टीकरण इथं जर आपण बघितलं तर तर्कसंगत अंदाजित कट ऑफ 127 गुण विना मुलाखत येऊ शकते असं याचं म्हणणं आहे त्या अल्गोरिदमचं. त्यानंतर यांनी खाली टीप दिलेली आहे की खाजगी अनुदानित विना अनुदानित संस्थांचा एकाच 3 मुलाखतीचा कट ऑफ या गुणांपेक्षा 15 ते 20 गुण कमी येऊ शकतो. हा सुद्धा त्यांनी इथं अंदाज दिलेला आहे. तर हे काढलेलं आहे आपण. ज्या काही महिला भगिनी आहेत त्यांचा जिल्हा परिषद गोंदियामध्ये जो कट ऑफ येणार आहे तो कट ऑफ आपण इथं मित्र हो काढलेला आहे. त्यानंतर याच जिल्हा परिषद मध्ये जे पुढलं आरक्षण दिलेलं आहे ते दिलेलं आहे माजी सैनिकांचं. आणि माजी सैनिकांसाठी खुल्या प्रवर्गामध्ये ज्या काही समांतर आरक्षणानुसार ज्या सीट्स आलेल्या आहेत त्या 39 आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो, ह्या सीट्स एवढ्या मिळत नाहीत, त्यामुळे शेवटच्या राऊंड मध्ये ह्या सीट म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त मध्ये परवानगी घेऊन कन्व्हर्ट केल्या जातात, त्याला मर्जिंग राऊंड असं म्हणतात. तर माजी सैनिकांचा खुल्या प्रवर्गाचा काय कट ऑफ राहणार आहे ते आता आपल्याला बघावं लागणार आहे मित्र. माजी सैनिक बांधव ज्यांची इथं संख्या दिलेली आहे रिक्त पदांची ती 39 दिलेली आहे. आपण इथं 39 जी संख्या आहे ती नोंदवणार आहे. बघा, इथं नोंदवायची आहे आपल्याला 3939 माजी सैनिक बांधव आहेत, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर मराठी माध्यम घेतलेला आहे आपण खुला प्रवर्ग.
आणि समांतर आरक्षण द्यायचं आहे आपल्याला माजी सैनिक. त्यांच्या रिक्त पदांची संख्या 39. पुनश्च एकदा गट 1 ते 5 मराठी माध्यम जिल्हा परिषद गोंदिया खुल्ला प्रवर्ग समांतर आरक्षण माजी सैनिक रिक्त पदांची संख्या 39. आणि आता आपलं हे जे चक्र आहे हे काय त्याचा कट ऑफ काढते ते बघू आपण. कट ऑफ काढण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करावं लागेल. आपण हे क्लिक केलेलं आहे आणि आता याने कट ऑफ काढलेला आहे. मित्र, माजी सैनिकांचे ज्या काही शिक्षकांचे जे काही रिक्त पदांची संख्या आहे ती भरतो आणि ते मिळत नाही, त्यामुळे त्यांचा कट ऑफ फार कमी येतो. तसाही भौगोलिक दृष्ट्या गोंदिया जिल्हा परिषद मध्ये आहे, त्यामुळे इथं अंदाजित कट ऑफ हा TAITच्या गुणांचा 92 जातो. त्यासाठी त्यांनी फॉर्म्युला झेड स्कोअरच्या फॉर्म्युल्याचा वापर आहे. आणि यापेक्षा कमी 15 ते 20 गुणांनी अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये जर पद असतील तर तिथं सुद्धा तो येणार आहे. हा काढलेला आहे आपण माजी सैनिक बांधवांचा कट ऑफ. गोंदिया जिल्हा परिषदचा कट ऑफ आज आपण काढतोय मित्रांनो. त्यानंतर पुढला आपल्याला जो याच्यामध्ये समांतर आरक्षणाचा प्रवर्ग आहे तो स्क्रीनवर शेअर केलेला आहे. तो प्रवर्ग आपल्याला घ्यायचा अंशकालीन, जे अंशकालीन पदवीधर बांधव आहेत त्यांच्या बाबतीतला जिल्हा परिषद गोंदियाचा काय कट ऑफ राहणार ते आपण. अंशकालीन पदवीधर बांधवांसाठी ज्या काही जिल्हा परिषद मध्ये गोंदियामध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा नोंदवल्या आहेत त्या 47 आहेत. त्या आपण 47 जागा इथं नोंदवलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 5 मराठी माध्यम आणि इथं घ्यावं लागेल समांतर आरक्षण. आपल्याला अंशकालीन पदवीधर घ्यावं लागतील आणि या अंशकालीन पदवीधरचा आता कट ऑफ काढायचा आहे. जिल्हा परिषद गोंदियासाठी अंशकालीन पदवीधरांसाठी रिक्त पदांची संख्या 47 आहे या बांधवांसाठी. आणि काय कट ऑफ देते 1 ते 5च्या गटाचा ते आता आपल्याला बघावं लागणार आहे. इथं आपण आता कट ऑफ काढणार 96 हा कट ऑफ जातो जिल्हा परिषद. कारण विचार शिक्षक उमेदवार जाण्यास फार काही उत्सुकतात, त्यामुळे याच्यामध्ये एक तर खुल्ला प्रवर्ग त्याच्यानंतर समांतर आरक्षण आलेलं आहे, अंशकालीन झालेलं आहे, त्यामुळे याचा कट ऑफ हा तुम्हाला दिसणार आहे. तो TAITचे गुण 96 जातो आहे. पुढं आपल्याला जायचं आहे. पुढला जो समांतर आरक्षणाचा खुल्या प्रवर्गामध्ये जो गट आहे त्या गटाची संख्या काय दिलेली आहे ती आता आपल्याला बघायची आहे. आता आपण अंशकालीनची बघितली. अंशकालीन नंतर जे आहेत ते प्रकल्पग्रस्त आहेत आणि प्रकल्पग्रस्तांसाठी 22 शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या इथं दिलेली आहे. ती संख्या मी इथं नमूद करतो. ती दिलेली आहे त्यांनी 22. आपण इथं 22 नोंदवू. त्याच्यानंतर इथं प्रकल्पग्रस्त बांधव आहेत आपले ज्यांना 5% आरक्षण येते आणि यांचा आता कट ऑफ 1 ते 5च्या गटासाठी गोंदिया जिल्हा परिषद मध्ये खुल्ला प्रवर्ग समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त एकूण रिक्त पदांची संख्या 22 आणि कट ऑफ काढायचा आहे. कट ऑफ काय देतो तो आता आपल्याला इथं बघायचा आहे. हा कट ऑफ येतोय प्रकल्पग्रस्तांचा कट ऑफ मित्र 100. TAITचे गुण 120 असले तर त्यांचा गोंदिया जिल्हा परिषद मध्ये सिलेक्शन होण्याचा काही जो चान्स आहे तो ते सेफ झोन मध्ये राहू शकतात. हे घेतलं आपण प्रकल्पग्रस्तांसाठी. प्रकल्पग्रस्त बांधव प्रकल्प त्यांचा जो प्रवर्ग आहे तो खुल्ला प्रवर्ग आपण घेतलेला आहे. त्याच्या नंतर खुल्ला प्रवर्ग समांतर आरक्षण प्रकल्पग्रस्त एकूण सीट त्यांच्या होत्या 22. आता घ्यायचा आहे आपल्याला पुढला समांतर आरक्षणाचा जो इथं प्रवर्ग दिलेला आहे तो आहे भूकंपग्रस्त. त्या स्क्रीनवर तुम्हाला दिसेल भूकंपग्रस्तांच्या ज्या काही जागा स्क्रीनवर दिलेल्या आहेत त्या इथं 9 जागा त्यांच्यासाठी
गोंदिया जिल्हा परिषद मध्ये आहेत, म्हणून मी इथं 9 जागा नमूद करतोय. इथं आपण 9 जागा नमूद केलेल्या आहेत. त्यानंतर इथं घ्यायचं आपल्याला भूकंपग्रस्त 2% त्यांना समांतर आरक्षण आहे, त्यांना आपण इथं घेणार आहे. आणि 2% समांतर आरक्षण घेऊन आता आपले जे माझे सन्माननीय भूकंपग्रस्त शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ काढायचा आहे. त्यांच्यासाठी रिक्त पदांची संख्या 9 आहे, त्यामुळे कट ऑफ थोडा जास्त जातो. 121 भूकंपग्रस्त आपले शिक्षक उमेदवार आहेत गोंदिया जिल्हा परिषदसाठी 1 ते 5 मराठी माध्यम कट ऑफ दाखवतोय 121. या कट ऑफ काढण्यासाठी आपण शिक्षक भरती 2017, शिक्षक भरती 2022 याच्यामध्ये जो डेटा कट ऑफचा होता त्याचा सुद्धा आपण वापर केलेला आहे की जेणेकरून हा कट ऑफ तर्कसंगत निघावा. आज याच्या मागचा उद्देश आहे. पुनश्च एकदा मी सांगेन तुम्हाला, माझा मताशी तुम्ही सहमत असू शकाल नसाल सुद्धा, मी दोन्ही गोष्टी आनंदाने स्वीकारणार आहे. शेवटी मी अंदाज व्यक्त करत, हे काही म्हणजे एकदम असं काही करेक्ट आहे असं मी म्हणत नाही, 100% आहे असंही म्हणत नाही. त्याच्यामध्ये हा एक मित्र हो अंदाज आहे. हा तुम्हाला पटू शकतो, पटणार सुद्धा नाही. आणि तुमची प्रतिक्रिया कुठली आली तर ती मी आनंदानं स्वीकारणारा माझं व्यक्तिमत्व आहे. कारण शिक्षक की पेशामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा इथं फार मवाळ आपल्याला भूमिका घ्यावी लागते. समजूतदार म्हणून तिथं आपल्याला काम करावं लागते. कारण आपला रोज जो काही संबंध येतो तो आपल्या स्टाफ सोबत येतो, आपले जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यासोबत येतो. तुम्ही जर मॅनेजमेंट मध्ये असाल तर तुमची जे प्रायव्हेट मॅनेजमेंट आहे त्यांच्यासोबत तुमचा संबंध येतो. त्यानंतर विद्यार्थी की वेगवेगळ्या प्रवृत्तीचे असतात त्यांच्यासोबत येतो. त्यानंतर त्यांचे पालक, त्यानंतर त्या गावामधील जे काही प्रतिष्ठित नागरिक मंडळी आहे त्यांच्यासोबत, या सर्वांशी जर पालाकुणाचा पडत असेल तर तो शिक्षकांचा मित्र पडतो. आणि रोज काही ना काही समस्या आपल्या तिथं त्या जो प्रेमायसेस असतो आपल्या शाळेचा तिथं निर्माण होते. मग ती निर्माण झालेली समस्या तुम्ही जी काही तुमची हातोटी आहे, तुमच्याकडे कोणतं कौशल्य आहे, त्या कौशल्याने तुम्हाला ती समस्या त्याचं जे सोल्युशन आहे ते सोल्युशन काढावा लागतो मित्र हो. हे तुम्हाला सुद्धा आता तुमची नियुक्ती झाल्यानंतर, ही जी मी आता बाब सांगितली याचा अनुभव आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे नियुक्त झाल्यानंतर त्यांना सुद्धा येणार आहे. तर आपण हा जो कट ऑफ घेतलेला आहे हा भूकंपग्रस्तांचा कट ऑफ घेतलेला आहे. त्याच्यानंतर आहेत खेळाडू. आणि मित्र खेळाडूसाठी इथं ज्या जागा यांनी दिलेल्या आहेत, भूकंपग्रस्त घेतलेल्या आहेत आपण, आणि खेळाडूसाठी ज्या जागा आहेत त्या 13 जागा यांनी दिलेल्या आहेत. खेळाडूंच्या ज्या जागा आहेत त्या 13 जागा दिलेल्या आहेत. तर आपण इथं 13 जागा घेऊया. आणि काय कट ऑफ येते खेळाडूंचा तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे. तत्पूर्वी माझ्याच्यानी एक थोडी संख्या घेताना चूक झालेली आहे ती मान्य करतो, मला माफ करा. आपण जी याच्या अगोदर 22 घेतली होती ना, 13 आहे. प्रकल्पग्रस्त बांधवांची जी काही संख्या आहे ना ती 13 आहे. त्यामुळे त्यांचा कट ऑफ प्रकल्पग्रस्त आणि खेळाडूंची सुद्धा 13च आहे, हा सारखाच येणार आहे. तर थोडाफार फरक पडतो, फार याच्यामध्ये फरक पडत नाही, कारण यांचं जे काही रिझर्वेशन आहे ते सारखंच आहे 5%. तर आता आपल्याला जे काही आपले पुढचे जे बांधव आहेत ते खेळाडू आहेत त्यांचा कट ऑफ आपल्याला घ्यायचा आहे. खेळाडू बांधवांचा कट ऑफ आपण घेऊया. आपलं हे जे कट ऑफ काढण्याचं चक्र आपल्याला फिरवायचं आहे. आणि काय कट ऑफ देते खेळाडू बांधवांचा 115. यांच्यासाठी ज्या काही जागा आहेत, रिक्त पदांची संख्या मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती रिक्त पदांची संख्या 13 आहे. तर अशा प्रकारे आज आपण जे काही आपले शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांच्यासाठी
गोंदिया जिल्हा परिषद मध्ये खुल्या प्रवर्गाचा आपण कट ऑफ काढलेला. त्यानंतर याच्यामध्ये सर्वच प्रवर्गाच्या जागा आहेत. सर्वच प्रवर्गांसाठी म्हणजे बऱ्याच पैकी फक्त NTB वगळता मला असं वाटते बाकीच्या सर्व प्रवर्गासाठी समांतर आरक्षणाच्या सुद्धा जागा बऱ्याच प्रमाणात दिसत आहेत. तर त्यांचा सुद्धा आपल्याला कट ऑफ काढायचा आहे. तो कट ऑफ आपल्याला यानंतरच्या व्हिडिओमध्ये काढायचा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल याला लाईक करा. याला भरपूर मित्र तुमचे जे शिक्षक उमेदवारांचे गट असतील ते त्यांच्या माहितीसाठी हा तुम्ही शेअर करा. आणि तुम्ही जर या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपण प्रत्येक जिल्हा परिषद घेणार आहे. तर त्यांचा कट ऑफ पाहण्यासाठी त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तर आजच्या या चर्चेला मी आता पूर्ण विराम देतो. पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यामधले जे बाकीचे प्रवर्ग आहे बघा, SC-BC प्रवर्गासाठी जागा आहेत, EWS साठी आहेत, त्याच्यानंतर OBC प्रवर्ग आहे, त्यानंतर आपले SC प्रवर्गाचे बांधव आहेत, ST प्रवर्ग आहे, BJA साठी आहे. या सर्व प्रवर्गाचा कट ऑफ आपल्याला या गोंदिया जिल्हा परिषदचा काढायचा आहे. कारण एकाच व्हिडिओमध्ये जर ह्या सर्व गोष्टी जर करतो म्हटलं मित्र हो, थोडीशी व्हिडिओची लांबी खूप मोठी होते आणि तुम्हाला सुद्धा पाहण्याचा कंटाळा येतो. त्यामुळे आजचा प्रवर्ग जो घेतलाय आपण तो खुला प्रवर्ग घेतलेला आहे. जिल्हा परिषद घेतलेली आहे आपण गोंदिया जिल्हा परिषद. तर आजच्या या तुमच्या सोबतच्या आनंदमय चर्चेला पूर्ण विराम देतो आणि पुनश्च आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.